जुन्या काळामध्ये ऐतिहासिक लेणी आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे कोंढाणा लेणी. पावसाळ्यामध्ये लेणीच्या माथ्यावरून पडणारा वॉटरफॉल, सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेली ही लेणी, राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली ही लेणी सुंदर लेणी आहे. महाराष्ट्रातील पर्वतरांगेमध्ये असलेल्या ह्या 3 लेण्या, कार्ला लेणी आणि भाजे लेणी आणि कोंढाणा लेणी, ह्या तिन्ही पण लेण्या ऐतिहासिक जुन्या काळातल्या बौद्ध लेण्या आहेत. ह्या तिन्ही लेण्यामधली एक लेणी आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे कोंढाणा लेणी. ही कोंढाणा लेणी जवळपास 2000 वर्षांपूर्वी जुनी असलेली ही लेणी आज आपण पाहणार आहोत. ते बाईक घेऊन आपण निघूया. असं निसर्ग तुम्ही बघू शकता मित्रांनो, किती सुंदर आहे. मला दाखवतो. हा बघा, इथे छोटासा वॉटरफॉल आहे आणि हा आमचा देवराई आणि हा आमचा रस्ता आहे मित्रांनो. रोज या रस्त्याने येतं जातो आहे, कारण आमच्याकडे इकडे लाईट आहे पण रस्ता अवेलेबल नाही मित्रांनो. त्यामुळे आम्ही याच रस्त्याने येतो आणि इथे आम्ही बाईक पार्किंग लावून वरती चढून येतो मित्रांनो. आणि ह्या जंगलात तिकडे वरती पठार आहे, पठारावरती तिथे आमचं गाव आहे मित्रांनो. कोंढाणा लेणी कर्जत शहरापासून साधारणपणे 13 ते 14 किलोमीटर अंतरावर असलेली ही कोंढाणा लेणी ही आहे. उल्हास नदी, लोणावळा खंडाळा ह्या खोरखिंडीतून येणारी ही नदी इतकी भरभरून येते मित्रांनो, खूपच भरभरून येते. जर या ठिकाणी 3 तास आणि 4 तास पाऊस जास्त झाला तर कर्जत शहरामध्ये पाणी होते. तो राजमाची किल्ला आहे, त्याच्या खाली ते लेणी आहे मित्रांनो. तिथं आपल्याला जायचं आहे. खूप पाऊस पडतोय या साईडला. मी आलोय कर्जतला तर पाऊस नव्हताच मित्रांनो. आता मग आज मला ब्लॉग शूट करून देतोय का माहीत नाही, पर तिथून तिवऱ्याच्या इथून लागला ना पाऊस, तसं भरपूर बेकार लागला पाऊस मित्रांनो. उघडायला काही नावच नाही येत. तर बघूया आपण, हा पाणी उघडलं का आपण जाऊया. तर मित्र, माझी गाडी बंद पड चालूच नाही होत. बघूया आता ट्राय कर. कशी काय बंद पडली रे बाबा. झाली फायनली गाडी चालू झाली मित्र. मी पोचले मुंड्याच्या गावामध्ये. इथून पुढं रस्ता लागेल पायवाट, त्या पायवाटेने जायचं आपल्याला वरती मित्रांनो. आपल्याला इथून चालत जायला लागेल या रस्त्याने वरती. आपण गाडी पार्किंग करून निघाला आपण या रस्त्याने वरती. या सुंदर जंगलामधून पायवाट रस्त्याने मला 1 तासाचा ट्रॅक करावा लागेल. तसंच मी पायवाट रस्त्याने निघालो, आजूबाजूला नजारे बघत. तसं सुंदर असे वॉटरफॉल सुद्धा आहेत या रस्त्याला. आणि ह्या जंगलातला सुंदरसा ट्रॅक करून आपण पोचणार आहोत बौद्ध लेणी या ठिकाणी. पाऊस आला आणि जंगलाची सुंदरता आणखीन वाढली, त्यामुळे हा जंगल इतकं सुंदर दिसत आहे ना, खूप सुंदर दिसत मित्रांनो. तसंच मला खूप मजा यायला लागली मित्रांनो. तर चला असंच जाऊया आपण या रस्त्याने वरती.
आपण हा जंगल पार केला का सुंदरसा असा वॉटरफॉल लागतो मित्रांनो. असे सुंदर सुंदर वॉटरफॉल ह्या रस्त्याला पाहायला भेटतात. वर पाणी आहे मित्रांनो आणि इकडे लाल भडक पाणी आलेलं आहे मित्रांनो आणि इकडून चाललेला मिक्स होऊन लाल पाणी. हे बघा एवढीच्या पाण्याने एवढं पाणी खराब केला मित्रांनो. या बांध दिलं त्यानेच जायचं आपल्याला पुढे. तर चला जाऊया. तर मित्रांनो सुंदरसं जंगल आपण पार करून पोचलो एका सुंदरशा पठारावर. हा पठार इतका सुंदर दिसत आहे. इथून सगळं निसर्ग बघू शकतो मित्रांनो. आणि हा पठार का पार केला का सुंदरसं आपल्याला जंगल लागणार आहे याच्या पुढे. आपल्याला इथे 2 रस्ते दिसणार मित्रांनो आणि आपल्याला जायचं आहे ह्या रस्त्याने. ह्या रस्ता वरती जातोय आणि आपल्याला जायचं आहे खाल्ल्या रस्त्याने. तर चला जाऊया. त्या पठारावरून आले पुढे तुम्ही तर आपल्याला इथे एक ओळ लागेल. ओळ पार करून जायला लागेल त्या बाजूला. हे जंगल पार करून आपले सुंदरसे स्टॉल बघायला भेटणार तिथून आपल्याला. तर फायनली मित्रांनो आपल्याला लेणी दिसायला लागले इथून. वाव वॉटरफॉल बघूया. लेणी पूर्णपणे बघूया चला. लेणीच्या वरून पडणारा सुंदरसा वॉटरफॉल तुमच्यासमोर दिसत आहे मित्रांनो. त्या धबधब्याच्या खाली खूप पर्यटक एन्जॉय करत असतात मित्रांनो. तसेच मित्रांनो आता याच्या पुढे आपण मस्तपैकी लेणी बघायला सुरुवात करूया. सुंदर अशी लेणी कोंढाणा लेणी आज आपण पाहणार आहोत. हे लेणी निसर्गाच्या कुशीत असलेली सुंदर लेणी आज आपण पाहणार आहोत. त्या राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली ही सुंदर लेणी आज आपण पाहणार आहोत. सह्याद्री पर्वतरांगेमध्ये असलेल्या ह्या 3 लेण्या म्हणजे एक कार्ला लेणी, भाजे लेणी तसेच एक किल्ल्याच्या पायथ्याशी असलेली एक सुंदर लेणी म्हणजे कोंढाणा लेणी. ही लेणी जवळपास 2000 वर्षांपेक्षा जास्त जुनी असलेली ही कोंढाणा लेणी. इथले लोक बोलतात की जुन्या काळामध्ये 19च्या सुरुवातीला एका भूकंपामुळे ह्या लेणीचं प्रचंड नुकसान झाले आणि मित्रांनो त्याच भूकंपामुळे काही समोरे भाग आणि मुख्य छताचे काही भाग खाली कोसळले. हा एक फुटलेला आहे. तर इथे पण असं खांब उभा होता आणि इथे पण एक खांबा सोडला होता मित्रांनो. दरवाजासारखा आकार दिलेला आहे मित्रांनो त्यांना. तर मित्रांनो किती सुंदर सुंदर नक्षी या कोरलेत आणि किती सुंदर असे हे बघून तर खूपच भारी वाटते. कारण त्या काळामध्ये हे कोरलेले नक्षी किती सुंदर दिसत आहे ते बघू शकता मित्रांनो. सह्याद्रीच्या जंगलामध्ये घाटात असलेली ही सुंदर लेणी आज आपण पाहिली आहे. पृथ्वीवरचे मित्रांनो खरे सौंदर्य, पृथ्वीवरचं खरे निसर्ग आहे मित्रांनो.